आवडे हे रूप गुजिरे सगुणा
पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मान लागलेसे गोडे ते जिव्हे न सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळे पुरवावे आळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विडाला विडाला विठाला 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 पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबा सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील रूपपर प्रकरणातील मंगलाचरणातून स्वीकारला जाणारा सर्वांच्या पाठातला 4 चरणाचा अभंग सालाबाद प्रमाणे आयोजित असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम दिवसाच्या प्रारंभीच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। यथामथे नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या ठिकाणी रुईभर ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळ व संयोजकांच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा या सप्ताहातली आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली। आदरणीय बारंगोळे गुरुजी त्यांच्याबरोबरची सर्व संयोजक मंडळी, आदरणीय तानाजी महाराज
भोयटे महाराज, आदरणीय पांडुरंग कोळगे अप्पा, संयोजक मंडळ, भजनी मंडळ, या सर्वांच्या माध्यमातून कार्यक्रम होत असताना ग्रामस्थांचं मोठं सहकार्य आणि त्यातून हा सप्ताह दरवर्षी मोठ्या श्रद्धेनं निष्ठेनं साजरा करण्यात येत असतो आणि अशा या सप्ताहातली आजची पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवली. मोठ्या हक्कानं गुरुजी व संयोजक मंडळ मला पहिला दिवस देतात. पहिल्या दिवसाला वारकरी संप्रदायामध्ये मंगलाचरण म्हणून पाहतो आणि त्या दृष्टीनं विचार मांडला जावा या हेतूनं अभंग निवडलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजीदादा बेलेराव महाराज, आदरणीय गव्हाणे महाराज, उपस्थित सर्वच महाराज मंडळी, सर्वांची नावं घेण्यात आता वेळ खर्च करत नाही, कारण प्रत्येक गावातून भजनी मंडळ या परिसरातून आलेले पंचकृषीतील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सहकार्यातून नियोजित वेळेत जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. प्रस्तुत अभंगामध्ये रूपाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अवस्थेचा विचार प्रगट केलेला आहे. संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी देवाच्या स्वरूपाचं किंवा रूपाचं वर्णन करावं असा पंढरपूर अनुषंगाने परिसरात विचार चालतो. तो डोळ्यासमोर ठेवून अभंग निवडला. विठला बघा, प्रारंभाला मंगलाचरण केलं पाहिजे असं बंधन आहे. बंधन आहे म्हणून मंगलाचरण करायचंय का कर्तव्य आहे म्हणून मंगलाचरण करायचंय? परंपरा आहे म्हणून मंगलाचरण करायचं आहे का मंगलाचरणाचा आणखी वेगळा काही हेतू आहे? विठाला कारण आपल्या संप्रदायातल्या बऱ्याच गोष्टी बंधन आहे केलं पाहिजे, बंधन आहे केलं पाहिजे, किंवा त्या अनुषंगाने दुसरा विचार येतो, परंपरा आहे बाजूला ठेवता येत नाही, परंपरा आहे बाजूला ठेवता येत नाही. पण परंपरा म्हणजे नेमकं काय? मंगलाचरण ही परंपरा आहे का मंगलाचरण हे बंधन आहे? मंगलाचरण हे कर्तव्य आहे का मंगलाचरण आणखी काही वेगळ्या हेतूने सांगितलेलं आहे? 4 मुद्दे मी आपल्या समोर मांडतोय. यामध्ये मंगलाचरण करणं हे कर्तव्य आहे हा विचार आपल्याला पाहावा लागतो. याचं चिंतन मांडत असताना मंगलाचरणाचे 3 प्रकार विचारात घ्यावे लागतात. वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. या 3 प्रकारामध्ये मंगलाचरणाचा विस्तार आलेला आहे. ग्रंथ आरंभ घ्या, कार्यक्रम आरंभ घ्या, कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण केलंच पाहिजे. फक्त कोणतं करावं त्या कार्यक्रमाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. आशीर्वाद रूप मंगलाचरण असावं का नमस्कार रूप मंगलाचरण? वस्तू निर्देश असावं का वस्तूमध्ये सगुण वस्तू निर्देश असावं? हा पुन्हा वेगळा विचार आपल्याला पाहता येईल. विषय अवघड होईल म्हणून याच्या जास्त विस्तारात जात नाही. पण मंगलाचरण आपलं कर्तव्य आहे म्हणून केलं पाहिजे हा एक विचार आहे. बघा, आपल्याकडे मोठं कुणी का येईना ते जवळ आल्याबरोबर आपण पाया पडतो. म्हणजे काय? मंगलाचरण आहे.
मंगलाचरणातला हा एक भाग आहे. मंदिर दिसण्याबरोबर आपण नतमस्तक होण्याचा विचार करतो. गाडीवर जरी आपण निघालो तरी डोकं झुकवतो, वाकवतो, नम्र करतो. याला कारण काय? हे मंगलाचरण आहे आणि मंगलाचरण केलं पाहिजे. आई वडिलांसमोर सुद्धा दररोज आम्ही पाया पडण्यासाठी वाकलंच पाहिजे. मग अशी सहज आमचे गव्हाणे महाराज म्हणत होते त्या लहान बाळाला सगळ्याच्या पाया पड, सगळ्याच्या पाया पड. त्याला आत्ताच वाकायची सवय लागली पाहिजे, नाहीतर भविष्यात कुणीही काय विठाला 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 पाया पडणं हा मंगलाचरणातला एक भाग आहे. कीर्तनाच्या प्रारंभी सुद्धा कीर्तनकार वंदन करतात आणि मग विवेचनाला प्रारंभ होतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरू दास तुका. पहिल्यांदा पांडुरंगाला वंदन केलं आणि नंतर संतांना वंदन करून कीर्तनाला विवेचनाला प्रारंभ केला. मंगलाचरण आहे. मंगलाचरण केलंच पाहिजे. बघा, आपण एखादी नवीन वस्तू आणली, पूजा करतो, मग वापरायला सुरुवात करतो. मग गाडी असेल, टीव्ही असेल, घरातली कुठली का वस्तू असे ना, नवीन घर बांधलं, त्या वास्तूची सुद्धा पूजा केल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. प्रारंभाला मंगलाचरण घटलं पाहिजे, हे कर्तव्य आहे. आणि म्हणून गाथा आरंभ असेल, ग्रंथ आरंभ असेल, मंगलाचरण आहे. ज्ञानेश्वरी पहिला अध्याय पहिली ओवी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओंकाराचा निर्देश केला आणि ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. गाथा आरंभ. समचरण दृष्टे विटेवरी साजिरे तेथे माझे हरी. सम या पदाने सुरुवात आहे. हरिपाठाची सुरुवात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या हरी. सधेयल्या देव शब्दाचा उपयोग केला. आता इथं आपल्याला वेगवेगळ्या शंका मांडता येतील की ज्ञानोबरायांनी हरीची द्वारी म्हणून प्रारंभ का केला नाही? हरिपाठात हरी सांगितला का देव सांगितला? हरिपाठामध्ये हरी सांगितला का देव सांगितला? हरी सांगितला. मग हरिपाठामध्ये जर हरी सांगितला असेल तर आरंभ करताना हरीचा उल्लेख हवा आहे का देव या पदाचा? मग देवपद का मांडलं? आत्ता माझा तो मुख्य विषय नाही. पण मंगलाचरण हरिपदानेही करता येत होतं. कारण आपण श्लोक पाहतो, मंगलायतनो हरिही. हरी हाच मंगल स्वरूप आहे. म्हणून हरीने सुद्धा हरिपाठाचा प्रारंभ करता आला असता तरी देवपदाने केला. विठ्ठल चला ठीक आहे. मंगलाचरणाच्या 3 प्रकारातून आपल्याला पद्धती 3 पाहता येतील. क्रियात्मक मंगलाचरण, ध्वनी रूप मंगलाचरण आणि शब्दाच्या माध्यमातूनही मंगलाचरण केलं जातं.
क्रियात्मक मंगलाचरण म्हणजे हाताने क्रियेनं देवपूजा करणं मंगलाचरणाचा भाग आहे. तुळशीला पाणी घालणं मंगलाचरणाचा भाग आहे. कीर्तनात भजनात हाताने टाळी वाजवणं, कर टाळी बोला मुखे नाम, पायाने देवाकडे चालायला प्रारंभ करणं मंगलाचरण आहे, क्रियात्मक. चला ठीक आहे, याच्यावर भरपूर बोलता येईल, पण आपल्याला पुढे जायचंय. ध्वनिरूप मंगलाचरणामध्ये जिथून जिथून ध्वनी येतो बघा, ध्वनी शंखनाद हा ध्वनी. पूजेला शंख वाजवला जातो. शंख वाजवणं शंख करणं फरक आहे. आता माईक शंख करून सांगायला लागला आपल्याला. बरोबर आहे. चला ठीक आहे, शंखनाद हे मंगलाचरण आहे. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध प्रारंभ होणार. प्रत्येकाने शंख वाजवल्याचं चरित्र पाहायला मिळतं. भगवद्गीतेचा पहिला अध्याय. कुणी कोणता शंख वाजवला त्याची सगळी नावं आहेत. मला आता त्यात पण वेळ खर्च करायचा नाही, पण शंख वाजवणं नाद मंगलाचरण आहे. वेणुनाद मंगलाचरण आहे. विनानाद, तंबोरा नव्हे, तंबोरा वेगळा आणि विना वेगळा. विना हे वारकरी परंपरेतलं अधिष्ठान आहे. विना नाद तसं मृदंग नाद. मृदंगाला सुद्धा काय आहे, नाद आहे का शब्द आहे? मृदंगाला नाद आहे का शब्द आहे? नाद आहे. पण तोही नाद समाजासमोर जावा म्हणून माईक लावावा लागतो. पखवाजाला माईक द्यावा लागतो का नाही? मग आता अलीकडं एक माईक चालतो का दोन दोन लागतात? आता दोन दोन लागायला लागले, कारण ताकदच संपली. भजे वडापाव खाल्ल्यामुळं धीम बिगर माईकचं वाजवताच येईना वादक मंडळींना. त्यामुळं धीमाकड सुद्धा वेगळा माईक द्यावा लागायला लागला. तरी सुद्धा टाळकऱ्याला शेवटच्या धीम ऐकू येत. ते मिक्सरवाल्याला सांगतात आवाज वाढव, तू मोठ्यानं वाजव ना. वाजवण्याचा आवाज फक्त माईक मधून जातो असं नाही, आवाज वाजवून सुद्धा वाढवता येतो. मृदंगाचा ध्वनी मंगलाचरण आहे, पेटीचा ध्वनी नव्हे. पेटी ही आपल्याकडे ग्राह्य धरलेली नाही, त्यामुळं पेटीचा ध्वनी कंठात आहे. पेटीमुळं कंठातले स्वर जागे झाले नाहीत, कंठामुळं पेटी निर्माण झाली आहे. अहो, पेटीमध्ये 3.5 3.25 सप्तक असतं. खूप मोठी घेतली तर 4.25 सप्तक आहे. पण आपल्या काही गायक मंडळींचे 4 सप्तक आवाज चालतो. पेटी थांबली. पेटीमुळे कंठ नाही, कंठामुळे पेटी आहे. पण कंठातल्या नादाला मंगलाचरण म्हणतात, पेटीच्या नादाला म्हणत नाही. चला ठीक आहे, मृदंगनाद मंगलाचरण आहे म्हणून लावूनी मृदंग. मृदंग हा मंगलाचरणातला भाग आहे. मी मंगलाचरण 3 मांडत होतो, त्यातलं एक मंगलाचरण क्रियात्मक, 2 ध्वनिरूप, 3 शब्दाचं मंगलाचरण. शब्दाचं मंगलाचरण आपण आता ऐकताय हेच शब्दाचं मंगलाचरण आहे. किंवा देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणं याला मंगलाचरण म्हटलं जातं. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावाना, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावाना, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावाना.
मंगलाचरण आपल्या समोर मांडलं, पण हे निर्गुण मंगलाचरण आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण, गुण जेथे आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय. महाराजांनी लक्षण मांडलं. आनंद रूप हा परमात्मा आहे. शंकराचार्यांनी सुद्धा त्याचा निर्देश केलेला. आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा आनंदाचा कंद आहे, मंगलाचरण आहे. चला पुढे जाऊ आपण. मी मंगलाचरणाचा ते 3 आणि हे 3 असे 6 प्रकार आपल्या समोर मांडले, परंतु मंगलाचरण कर्तव्याने करावं हा एक भाग. मंगलाचरण करायचंय, अमंगलतेचा प्रवेश होऊ नये याच्यासाठी मंगलाचरण केलं पाहिजे. याचा अंशात्मक विचार मांडतो आणि चिंतनाकडे येतो. आपण आता 7 दिवस दररोज श्रवण करणार आहोत. दररोजची कीर्तनं ऐकणार आहोत. त्या कीर्तनामध्ये ऐकत असताना श्रवणात अडथळे येऊ नये याच्यासाठी मंगलाचरण करायचं असतं. काही जण म्हणतील कुठले अडथळे येतात? नॅशनल हायवेवरचे अडथळे वेगळे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे वेगळे, आणि आपल्या गावातल्या रस्त्याचे अडथळे वेगळे. श्रवणामध्ये सुद्धा असे अडथळे, त्याला गतिरोधक म्हणतात, प्रतिबंध म्हणतात. 3 प्रकारचा प्रतिबंध आहे. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंध म्हणजे भूतकाळातला प्रतिबंध, भावी म्हणजे भविष्याचा, आणि वर्तमान म्हणजे चालू. चालू वर्तमानामध्ये 4 प्रकार मांडले जातात. विषयासक्ती, बुद्धिमांद दोष, कुतर्क आणि विपर्यय. चिंतन मोठं आहे. आता मी याच्यातच वेळ घालवला तर अभंग राहील, पण आज आमच्या आदरणीय तानाजी महाराजांनी वेळेच्या आतच सुरू केलं. 9ला 5 कमी असताना मला विना दिलाय, पण 11 वाजेपर्यंत चालणार आहे, काही काळजी करू नका. चला ठीक आहे. वेळ भरपूर असला म्हणजे चिंतन सुद्धा त्याप्रमाणे विस्तारानं मांडता येतं. आता या गावात महाराज मंडळीच आहेत भरपूर, अनेक महाराज मंडळी आहेत. आमचं मध्ये गुरुजींचंही बोलणं झालं. जवळपास 6-7 महाराज आहेत, आणि सगळीच्या सगळी महाराज मंडळी नम्र आहेत, सेवाधारी आहेत. त्यात पुन्हा परिसरातल्या महाराज मंडळींना यांनी स्वभावानं जोडलंय. त्यामुळं ती 7ची संख्या झाली 15कडं. सगळी महाराज मंडळी उपस्थित असल्यामुळं चिंतन सुद्धा त्या प्रमाणामध्ये आपल्याला मांडावं लागतं. चला, आपला विचार चालू आहे. वर्तमान प्रतिबंध. वर्तमानात 4 प्रकार. त्यातला पहिला विषयासक्ती. यात 5 प्रकार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि पंचविषयाची आसक्ती. 5 इंद्रियाला आहे. आपल्याकडं 5 इंद्रिय आहेत. आपल्याला ती माहिती आहे, फक्त श्लोकातून सांगितलं की अध्यात्म वाटतं. पण आमच्या नित्याचे शब्द मांडले की आम्हाला जवळचे वाटतात. 15व्या अध्यायात त्याचा निर्देश केलेला आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणम एवच. साध्या शब्दात विचार मांडतो. कान, डोळे, त्वचा, जीभ आणि नाक हे 5 अवयव आहेत. 5 अवयव 5 विषयाचं सेवन करतात. एका इंद्रियाला दुसरं इंद्रिय मदत करू शकत नाही. बघा, डोळ्याला तुम्ही सांगायचं आजचं कीर्तन जरा तू ऐकून घे, असं कानाने जर डोळ्याला सांगितलं चालतं का? चालत नाही. डोळे उलट सांगतील पंक्तीत जेवण जास्त झालंय, त्यामुळं मीच माझे 11 वाजेपर्यंत कसे काढायचे याचा विचार चालू आहे. असं डोळे कानाला सांगतील
तुझं काम तुझं तू कर. जसं आपल्याकडे पहारेकऱ्याचं काम दुसरं कोणी करत नाही. सत्काराचं काम दुसरं कोणी करू शकेल. गैरहजेरीमध्ये एखाद्याचा सत्कार घेऊ शकतो आपण, पण गैरहजेरीत एखाद्याचा पहारा घेतो का हो? तसं डोळ्याला कानाने सांगितलं की आज मला जरा कंटाळा आलाय, आज पहिला दिवस असल्यामुळे काम जास्त पडलेलं आहे आणि त्यामुळं कीर्तन ऐकण्याचं काम तू कर. चालत नाही. त्या अवयवाला स्थिती कामं करावी लागतात. पंचविषयाची आसक्ती 5 प्रकारची आणि ती नेमकी श्रवणात निर्माण होते, म्हणून श्रवण नीट घडत नाही. श्रवण नाही घडलं की त्याचं फल मिळत नाही. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबरायांनी श्रवणाची लक्षणां फलश्रुती मांडलेली आहे. करी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सगळी ओवी मांडत नाही. अवधानपूर्वक श्रवण केलं पाहिजे. नामदेव महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, श्रवणाचे मिसे श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी. नामदेव महाराज लक्षणं मांडतात, श्रवणाला येऊन बसा, सुखाच्या साम्राज्यावर आरूढ व्हाल. सुखाचं साम्राज्य प्राप्त होईल त्याच्यासाठी श्रवण करा. बघा, यामध्ये एक प्रश्न विचारतो, लक्ष द्या. श्रवण आणि ऐकणं यात काय फरक आहे? बघा, प्रश्न पुन्हा विचारतो. श्रवण कशाला म्हणतात आणि ऐकणं कशाला म्हणतात? या दोन्हीत काय फरक आहे? आपल्याकडे एखाद्यानं ऐकलं तरी म्हणतात, हा काही त्यानं ऐकलं नाही का? म्हणजेच ऐकणं शब्दाचा आणखीन एक वेगळा अर्थ आहे. आपण सांगितलेलं कानाने ऐकून कृतीत उतरवणं याला ऐकणं म्हणतात. आपण म्हणतो आमच्या गावात हा ऐकतो बघा, हा तेवढा ऐकतो म्हणजे बाकी सगळे बहिरे आहेत का? बाकीचे ऐकतात पण कानानं शब्द ग्रहण करतात, इथपर्यंत ऐकतात. कृतीचा आणि त्यांचा संबंध जसं आम्हा कीर्तनकारांचं आमचा आणि बोलण्याचा संबंध नसतो. आम्ही फक्त बोलतोय,
बोलल्याप्रमाणे वागायचं असतं असा नियम नाही असं ठरवूनच आमचं बोलणं चालू आहे. जाऊ द्या, जास्त विषय नाजूक असतो, संवेदनशील आहे, म्हणून आपण पुढे जाऊया. आपलं चिंतन चालू आहे. श्रवणामध्ये अडथळे निर्माण होतात, त्याला शास्त्रात प्रतिबंध म्हणतात. हे प्रतिबंध बाजूला जावे याच्यासाठी मंगलाचरण आहे. आपल्याकडे अखंड वीणा कशासाठी आहे? ते एक अनुष्ठान आहे, ते एक तप आहे. त्या तपाच्या सेवेनं सप्ताह निर्विघ्न पार पडत असतो. मग आमचं सगळं लक्ष पहाऱ्याकडं असतं का कीर्तनाकडं? कीर्तन त्याच्यावर आहे. कीर्तन जे आहे ते त्या तपावर आहे, त्या अनुष्ठानावर आहे. पण आपलं लक्ष पहाऱ्याकडं का कीर्तनाकडं? कीर्तनाकडं असतं. का तर कीर्तनाला आलेल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायला मिळावं, अडथळे येऊ नये. अडथळे येऊ नये याची काळजी आपण घेतो. त्यातला एक भाग मंगलाचरण. मी मंगलाचरणच मांडतोय. आणखी मंगलाचरणाच्या माध्यमातून प्रतिबंध बाजूला करता येतात. बघा, मंगलाचरण जरी असलं तरी अडथळे येतच नाहीत असं आहे का? त्या पटीत मंगलाचरण घडलं पाहिजे. मागे एकदा मी इथे एक विचार मांडलाय, तरी मांडतो आणि पुढे जाऊ आपण. एका गावामध्ये भली मोठी कडब्याची गंज होती आणि ती गंज पेटली. गावातली सगळी मंडळी ती गंज विझवायला निघाले. प्रत्येक जण प्रयत्न करू लागला. एका गृहस्थाने पेल्यामध्ये पाणी घेतलं, चमचा घेतला आणि पाणी मारू लागला. चमच्याने पेल्यात पाणी घेऊन मारू लागला. दुसऱ्यानं त्याला विचारलं, तुला काही कळतं का? त्यानं विचारलं, काय झालं, काय करतोय तू? आग लागलीये. मग आग विझवायची कशाने? पाण्याने. पाणीच मारतोय. आग कशाने विझते? पाण्याने विझते. मी काय करायला लागलो? मी पाणीच मारतोय. पण आग ज्या पटीत आहे त्या पटीत पाणी मारलं गेलं पाहिजे. तसं प्रतिबंध ज्या पटीत आहे त्या पटीत मंगलाचरण घडलं पाहिजे. विठाला मंगलाचरण त्या पटीमध्ये आपल्याकडून घडावं म्हणून सप्ताहाच्या प्रारंभी मंगलाचरणाचा विचार सांगितला गेला. काही काही ठिकाणी अभंगाचं बंधन आहे. पहिल्या दिवशी समचरण दृष्टी एकच अभंग घ्यावा. काही ठिकाणी अभंगाचं बंधन नाही, मंगलाचरणाचं बंधन आहे. दोन प्रथा. तिसरी प्रथा, मंगलाचरणामध्ये स्वरूप किंवा रूप असावं म्हणून रूपाचाही विचार मंगलाचरणामध्ये केला जातो. ही एक भूमिका डोळ्यासमोर ठेवून मी रूपाचा विचार आपल्या समोर मांडणार आहे. मुळात रूपाचा विचार पाहत असताना रूप आणि नाम याचं चिंतन पाहत असताना पहिल्यांदा रूप असतं का नाम असतं? चला पटवून देतो. मूल जन्मलं की जन्मल्याबरोबर मुलाला रूप आहे का नाव आहे? रूप आहे. नाव नंतर ठेवतात. नंतर ठेवलेल्या नावासाठी त्याची भूमिका अशी असते, मी मेलो तरी चालेल पण माझं नाव राहिलं पाहिजे. आपलं नाव राहावं असं वागावं का दुसऱ्याला सक्ती करावी? विठाला विठाला अहो
700 वर्ष झाली तरी ज्ञानोबरायांचं नाव आपण आज सुद्धा त्या श्रद्धेनं घेतो. युग बदललं तरी आपण अर्जुनाचं उद्धवाचं नाव त्या श्रद्धेने घेतो. 350 वर्ष झाली तुकोबारायांचं नाव, शिवरायांचं नाव त्या श्रद्धेने घेतो आपण. नाव राहिलं पाहिजे असं आपलं कर्तृत्व असावं. काही जणांचं म्हणणं असतं की आमचं नाव मंदिराला द्या. जाऊ द्या, जास्त विस्तार नको. पहिला दिवस आहे, आणखी पुढे 7 दिवस संयोजकाला कार्यक्रम घेऊन जायचंय. आता तसं रुईभरमध्ये अडचण नाही म्हणा, सगळीच मंडळी सेवाधारी आहेत. पण तरी बोलण्यामध्ये आपण थोडं कर्तव्याचा विचार करत पुढे गेलं पाहिजे. आपलं चिंतन चालू आहे की पहिल्यांदा रूप आहे, नंतर नावाचा विचार केला जातो. बघा, कोर्टामध्ये सुद्धा आता वकील साहेब आहेत, कोर्टात IQ साक्ष ग्राह्य धरतात का पाहिलेली? आय विटनेस, बरोबर आहे. पाहिलेली साक्ष, डोळ्याला महत्व आहे. बर, डोळा ज्ञानेंद्रिय, कान ज्ञानेंद्रियच आहे. दोन्ही इंद्रियाची पात्रता विचारात घेतली तर एकच आहे, तरी IQ साक्ष ग्राह्य धरत नाहीत. याला कारण काय? त्याचं मूळ कारण सांगतो. आपल्याला जे ज्ञान होतं त्याची टक्केवारी मांडली जाते. 100% ज्ञान होतं. त्या 100% ज्ञानामध्ये 81% एका डोळ्याकडून आहे. राहिलेल्या 19 मध्ये 4 जण आहेत. बहुमताला प्राधान्य का एकमताला? चौघं मिळून 19%. आपलं विद्यार्थ्याचं असंच असतं, 7-7 पेपर मिळून 25%. 35ला जातच नाही, ढकलून सुद्धा. पण शाळेची ग्रँड टिकावी म्हणून ढकलत नेलेलं असतं. जाऊ द्या, चला ठीक आहे. आपलं चिंतन चालू आहे. ज्ञानामध्ये 81% ज्ञान डोळ्याकडून होतं आणि म्हणून डोळ्याची साक्ष कोर्टामध्ये ग्राह्य धरतात. न्याय विभाग डोळ्याला महत्व देतो. रूपाचा विचार डोळ्याच्या अनुषंगाने, पण मूळ परमात्म्याचा विचार केला तर त्याला रूपच नाही. रूप नाही, रंग नाही, नाही वरण छाया. कबीर महाराज सांगतात, या देवाला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, नाही रूप वर्ण गुण जेथे. या परमात्म्याला रूप नाही. मग रूप नाही तर पहिल्या दिवशी रूपाचं वर्णन कसं मांडलं? हा परमात्मा. परवाच मी कुठं गेलो, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर मला सांगितलं, आमच्याकडे सगुण चालत नाही, फक्त निर्गुण चालतं. निर्गुण फक्त निराकार मानत, निर्गुण आकार रहितपणा मानत. निर्गुणाला रूप मान्य नाही, अवयव मान्य नाही, आकार मान्य नाही, येणं जाणं मान्य नाही. कारण जो येतो त्याला जावं लागतं. आपण सगळी मंडळी कीर्तन झाल्यानंतर काय करणार आहेत? पारा घेणार आहेत. आपण सगळे कीर्तन झाल्यानंतर काय करणार? जाणार का? आलोय म्हणून जायचंय. तसा देव जरी आला तरी त्या देवाला जावं लागतं. शास्त्र सांगतं, येणं जाणं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आम्ही सुख मानायला तयार नाही. चला
ठीक आहे, एक वर्ग असा आहे की तो रूप मानत नाही, एक वर्ग असा आहे तो फक्त रूप मानतो, पण एक वर्ग असा आहे की तो सगुणही मानतो निर्गुणही मानतो. याला वारकरी म्हणतात. तुझ सगुण म्हणू के निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे. वारकरी हा देवाला निर्गुणही मानतो आणि वारकरी हा त्याच देवाला सगुणही मानतो. सगुण मानायला लागलो की मग रूप मानायचंय. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. हा नावाला आला, रूपाला आला, अवताराला आला, देहाला आला. जो देहाला आला त्याला सगुण साकार म्हटलं जातं. या परमात्म्याला पाहता येतं, पण पाहण्यासाठी डोळे लागतात का दृष्टी लागते? बघा, देवाला पाहायचंय, देवाला पाहण्यासाठी डोळे लागतात का दृष्टी लागते? मंदिरात दर्शनाला जाताना, देवाला पाहायला जाताना डोळे घेऊन जायचं का दृष्टी घेऊन? एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात, एवढंच, डोळे लागतात का दृष्टी लागते? उत्तर आहे, डोळेही लागतात आणि दृष्टीही लागते. फक्त डोळे घेऊन जाऊन चालत नाही. आपण आतापर्यंत दर्शनाला जातोय, पण दर्शनाचा आपला अनुभव वेगळा आहे. आपण दर्शन जरी करून आलो तरी आपल्याला तो अनुभव येत नाही, पण संत महात्मे मात्र आपला अनुभव मांडतात. देखिला देखिला देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजेपणा. ज्ञानोबराय सांगतात, देवादी देव पाहिला, परिणाम काय? निवृत्ती मांडली, संशय गेला, दुजेपणा द्वैतपणा गेला. परमार्थात द्वैत जावं का वाढावं? जावं. आपलं चाललंय का वाढायला लागलंय? जाऊ दे, आपलं आपल्याला कळणं महत्वाचं आहे. जास्त विस्तार नको. दर्शनाने द्वैत गेलं पाहिजे. काही मंडळी माझ्या या चिंतनाला प्रमाण देतील. दिवस सांगता तो द्वैताना म्हणून, मी भक्त तो देव ऐसे करे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तो देव. आता भक्त आणि देव हे द्वैत आहे का अद्वैत आहे? द्वैत आहे. मग या द्वैताची संगती काय? आता पुन्हा हा विचार वेगळ्या चिंतनाकडे घेऊन जाईल. मला फक्त आज रूप एवढंच चिंतन आजच्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. पण रूप कुणाला आहे? तर जो सगुण झाला. पण ते रूप पाहण्यासाठी डोळेही न्यावे लागतात आणि दृष्टीही न्यावी लागते. डोळे नेले देवावर स्थिर राहतात का मंदिर पाहण्यात व्यस्त होतात? काय मंदिर आहे हो, किती छान मंदिर बांधलंय. असं मंदिर मी कधीच कुठंच बघितलं. मंदिर बघायला गेलो का देव बघायला गेलो होतो? बर, मंदिरात गेलो, देव पाहू लागलो. देव पाहतो का मूर्ती पाहतो? सगळे गप्पच आहेत. कधी गेलोय का नाही आपण? मंदिरामध्ये गेल्यानंतर देव पाहतो का मूर्ती पाहतो? काही जण म्हणतील मूर्ती म्हणजे देव नाही का? बघा, यात एक जबाबदारीनं व्याख्या करतो. मूर्ती म्हणजे देव नव्हे, मूर्ती शिवाय देव नाही. विठ्ठला विठ्ठला
याच्या पुढे आहेत. आम्ही मंदिरात देव मानत नाही, माणसांमध्ये देव मानतो. चांगली गोष्ट आहे. मंदिरात देव माना, माणसात देव माना, निसर्गात देव पहा, पशुपक्ष्यामध्ये देव पहा. देव सर्वत्र पाहता आला पाहिजे. देव पाहण्याची सुद्धा दृष्टी आहे. ही दृष्टी ज्याला प्राप्त झाली त्याच्याकडून घडणारी जी, त्याला ज्ञानोबराय भक्ती म्हणतात. सर्व भूतमात्रामध्ये जो भगवंताला पाहतो हा भक्तियोग निश्चित जान माझा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. मंदिरात गेलो आपण, मूर्ती पाहतो, आकाराला पाहतो, पण देव न पाहता माघारी येतो. याला कारण देव पाहण्याची दृष्टी नाही. दृष्टी तयार व्हावी लागते. भजन शिकताना चाल शिकतो का राग शिकतो? काही जण म्हणतील, म्हणणाऱ्याला विचारा. भजन शिकताना चाल शिकतो आपण का राग शिकतो? चाल नाही दिली की राग येतो हे नक्की. फक्त या रागाचा आरोह अवरोह कळतच नाही. विठाला 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 बघा, देवाकडे निघालो आपण. देवाला पाहताना दृष्टी घेऊन जावं लागतं, पण डोळे सुद्धा व्यवस्थित नेत नाही आपण. आमचे डोळे देवाकडे गेले पण देवावर स्थिर होत नाही. संत महात्मे देवाकडे पाहतात, त्यांचा अनुभव वेगळा आणि आपला अनुभव वेगळा. बघा, संतांनी संतांचा अनुभव मांडलेला आहे. सदा माझे डोळे जळो तुझे मूर्ती, 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 सदा माझे डोळे जळो तुझे मूर्ती. रखवाईच्या पाठी सोयरिया, रखवाईच्या पाठी सोयरिया, सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. रखवाईच्या पाठी सोयरिया, रखवाईच्या पाठी सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया. माझे डोळे कुठं असावे? महाराज सांगतात, देवाच्या रूपाच्या ठिकाणी आपले डोळे स्थिर राहिले पाहिजेत. डोळ्याचा विषय एकच असला पाहिजे. यातला आणखीन एक बारकावा म्हणतो, सगळ्या इंद्रियाचा विषय एक असावा का फक्त डोळ्याचा? सगळ्या इंद्रियाचा. मग सगळ्या इंद्रियाचे विषय भिन्न असतात का एक असतात?
प्रत्येकाचा विषय भिन्न आहे. कानाचा विषय शब्द आहे, वाचेचा विषय शब्द आहे, जिभेचा विषय रस आहे. प्रत्येकाचा विषय भिन्न आहे. पण एक परमात्मा असेल तर त्याला भक्त म्हटलं जातं. विषय तो त्याचा, इंद्रियाचा विषय परमात्मा असावा, पण त्या परमात्म्याचं रूप डोळ्याचा विषय. या डोळ्याने तो परमात्मा पाहिला पाहिजे. आणि म्हणून डोळ्याला महाराज आदेश देतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याला सांगतात, अरे बाबा, तुला जर सुख घ्यायचं असेल तर विषयातलं सुख घेऊ नको, परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर हो, सुखच सुख मिळेल. डोळ्याला आदेश दिला, आज्ञा केली. या डोळ्याने आपण रूपच पाहतो. आपण पाहतो का इतर प्राणी सुद्धा डोळ्यानेच पाहतात? इतर प्राणी सुद्धा डोळ्यानेच रूप पाहतात. मग पशु असेल, पक्षी असेल, कीटक असेल, अन्य प्राणी असेल, हे प्रत्येक जण डोळ्याच्या माध्यमातून रूप पाहतात. तसं मनुष्य म्हणजे आपण सर्वजण डोळ्यानेच रूप पाहतो. मग डोळ्याने रूप पाहतो. महाराज सांगतात, सदा माझे. मग सारखे डोळे जर देवावर ठेवले तर व्यवहार कसा करायचा, संसार कसा करावा? संसार करायचा असेल तर डोळे तिथून काढावे लागतील. याची संगती काय, हाही चिंतनाचा मुद्दा आहे. मग त्याच्याशिवाय दुसरं पाहू नये म्हणून त्याला पाहायचंय का? पाहण्यासारखं त्याच्याशिवाय दुसरं कुठंच सौंदर्य नाही म्हणून पाहायचंय? बघा, प्रश्न पुन्हा मांडतो. त्याला सोडून दुसरं काही पाहण्यासारखं नाही. कारण या सृष्टीमध्ये जे सुंदर आहे ते त्यानं निर्माण केलं का तोच आहे? तोच आहे. तोच या रूपानं नटलेला आहे. पाहता आलं पाहिजे. आमची पाहण्याची ती दृष्टी झाली पाहिजे. बघा, याच देवाकडे पाहताना तुकोबाराय देवाकडे ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला आलेला अनुभव मांडतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. हा अभंग म्हणताना आपल्याला कधी सुंदर वाटला का हो? मग तुकोबाराय असं का म्हणतात? म्हणजेच तुकोबारायांचे डोळे तिथे, दृष्टीतला जो भाव आहे तो भाव त्या आकाराला सुंदर पद्धतीने न्याहाळू लागला. देवाच्या सौंदर्याकडे पाहताना रूपावर पाहून वर्णन का गुणाकडे पाहून वर्णन? देव सुंदर आहे, ठीक आहे. देव रूपाने सुंदर आहे, रंगाने सुंदर आहे, गुणाने सुंदर आहे का स्वरूपाने सुंदर आहे? विठाला अहो, या देवाच्या सौंदर्याचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यासारखं सौंदर्य या विश्वामध्ये नाही. 15व्या अध्यायामध्ये विचार मांडलेला आहे. या चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकौ. त्याच्यासारखं सौंदर्य दुसरीकडं नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, तुझी निढळे कोटे चंद्र प्रकाशे. कोट्यावधी चंद्राला प्रकाशित करणारं तेज या भगवंताच्या चेहऱ्यावर आहे. असं वर्णन केलं जातं की कृष्ण परमात्मा गोकुळात असताना जन्मल्यानंतर लगेचच येणाऱ्या अमावास्येला ग्रहण होतं आणि त्या ग्रहणासाठी राहू निघाला. पण तो ग्रहण न लावताच माघारी गेला. राहू आला पण ग्रहणच लावलं नाही. त्यानं विचार केला,
की मला ग्रहण लावायचंय, पण कोणत्या चंद्राला लावू? एक या मंडलातला चंद्र आणि दुसरा गोकुळातला चंद्र. दिसायला दोन्ही तेज सारखं दिसायला लागलं आणि म्हणून त्याला ग्रहण लावता आलं नाही असं वर्णन केलं जातं. चला ठीक आहे, म्हणजेच याच्या सौंदर्यानं हे प्रकाशित होतात, ते याला प्रकाशित करू शकत नाहीत. त्याच्या बाबतीमध्ये महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, रवी शशी कळा. सर्वांच्या पाठातल्या प्रमाणे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. हा सुकुमार आहे, राजस आहे, पण याला प्रकाशित कुणीही करू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गद्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. श्लोक म्हणण्यात वेळ खर्च करत नाही, पण याचा अर्थ असा आहे, हे त्याला प्रकाशित करू शकत इतकं तेज या भगवंताचं आहे, ते या डोळ्यांनी पाहता येतं का? बघा, आणखीन एक बारकावा मांडतो. ग्रहण असेल तर आपल्याला ग्रहण डायरेक्ट बघायला परवानगी देतात का हो? अगोदर 2 दिवस जाहीर करतात, कुणीही ग्रहण या डोळ्यांनी बघू नका. बघायचं असेल तर दुर्बीण घ्यावी लागते, कारण या डोळ्याला ग्रहण पाहण्याची क्षमता नाही. या डोळ्यामध्ये त्याला पाहण्याची क्षमता नाही. अहो, ग्रहण पाहण्याची क्षमता नाही, देव पाहण्याची क्षमता आहे का? देव पाहायचंय, त्याच्यासाठी लागणारी दृष्टी, डोळे ते तयार झाले. सारखं त्याला पाहू लागल्यानंतर अंतःकरणामध्ये त्या विषयीचा भाव निर्माण झाला आणि तो भाव निर्माण झाल्यानंतरची अनुभूती महाराजांनी आपल्या समोर
प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी आपला अनुभव व्यक्त केला. आवडे हे रूप आवडे कोणते गोजिरे सगुण सगुण आवडे हे रूप गोजिरे आवडे हे रूप. अनुभव मांडला पाहता लोचन सुखावले. लोचन शब्दाचा अर्थ डोळे. डोळे सुखावले म्हणतात. त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमा तुळजापूर मेळशिंगा 21 आता दृष्टी पुढे आई संचित या देवळाली आईशाच्या
आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टे पुढे ऐसाची तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण रूप पाहिल्यानंतर आलेला अनुभव विचारात घेत होतो. देवाचं रूप पाहणं म्हणजे दर्शन करणं. दर्शनाचा परिणाम मांडत असताना निवृत्ती मांडावी का प्राप्ती मांडावी हा पुन्हा वेगळा चिंतनाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. अहो, देवदर्शनाने निवृत्त होतं यात नवलच नाही. काय काय निवृत्त होतं त्याची यादी मांडता येईल. द्वैत जातं, संशय जातो, दुःख जातं, जन्ममरण नाहीसं होतं, अज्ञान जातं, संकट जातात, चिंता जाते, हे सगळं जातं. प्राप्त काय होतं याचा विचार मांडत असताना महाराज सांगतात, पाहता लोचन सुखावले. लोचन शब्दाचा अर्थ डोळे. डोळे सुखावले. यात एक तात्विक शंका. सुख नेहमी इंद्रियाला होतं का मनाला होतं? सुख जे होतं ते इंद्रियांना होत असतं का मनाला होतं? चला ठीक आहे, मनाला सुख होतं का जीवाला होतं? तुमच्या इकडे सुख होतं का नाही? इंद्रियाला होतं, मनाला होतं का जीवाला होतं? उत्तर आहे जीवाला होतं. सुख जीवाला अपेक्षित आहे. मग जीव सुखावला म्हणावं का लोचन सुखावले म्हणावं? महाराजांनी जीव सुखावला म्हणायला पाहिजे होतं, पण लोचन सुखावले का? अहो, यात जीव सुखावला यात नवल नाही. जीवाला सुख होतच, कारण दर्शनाचं सामर्थ्यच असे जीवाची जीवदशा नष्ट करतं नव्हे, इंद्रियाला सुद्धा परिपक्व बनवतं. म्हणून लोचन सुखावले. या लोचनाला आता दुसरं काही आवडत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आता या डोळ्यांनी पाहावं वाटलं. काय पाहावं याच्यासाठी एक दृष्टांत देतो आणि चिंतनाकडे येतो. संत सुरदास महाराज हे दोन्ही डोळ्यांनी अंध होते. या सुरदास महाराजांना एका वेळेला देव प्रसन्न झाले
आणि देवानी सूरदास महाराजांना विचारलं, तुम्हाला काय मागायचंय मागा, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. सूरदास महाराजांनी सांगितलं, देवा मला डोळे द्या, कारण मी शब्दाच्या माध्यमातून, अभंगाच्या काव्याच्या श्लोकाच्या माध्यमातून तुमच्या सौंदर्याचं वर्णन अनेक वेळा ऐकलेलं आहे, परंतु पाहण्याचं भाग्य मला लाभलं नाही, कारण मला डोळे मिळाले नाहीत. माझ्या प्रारब्ध कर्मामुळे मला डोळे मिळाले नाहीत, म्हणून मला तो अनुभव घेता आला नाही. तुमचं सौंदर्य काय आहे, तुमचं रूप काय आहे, त्यामुळं मला डोळे द्या. भगवंताने सूरदासांना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादात डोळे दिले. डोळे दिल्याबरोबर डोळे उघडताना देवानी डोळे दिले. सूरदास महाराजांनी डोळे उघडायला सुरुवात केली, ती भगवंताच्या चरणापासून सुरुवात केली. देवाचे चरण पाय पाहिले. पाहत 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 सूरदास महाराज देवाच्या मुखाकडे आले. देवाचं मुख पाहिलं, डोळे भरून देवाचं रूप पाहिलं आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवा मी न मागता तुम्ही मला मागणी मागायला प्रवृत्त केलं, पण आता मात्र माझ्या मनामध्ये लालसा निर्माण झाली, माझी आता मागणी आहे. देवाने सांगितलं, काय मागायचंय मागा, आणखी पूर्ण करतो. सूरदास महाराजांनी सांगितलं, मला दिलेले डोळे काढून द्या. देव म्हणायला लागले, डोळे नव्हते म्हणून मागितले, डोळे दिले बरोबर आहे, आता काढून घ्या का म्हणता. सूरदास महाराजांनी सांगितलं, या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं, ज्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं त्या डोळ्यांनी आता मला जग पाहायचं नाही, कारण या डोळ्यांनी फक्त तुम्हीच पाहिलं, तुम्हालाच पाहता आलं पाहिजे. या डोळ्याचा व्यभिचार घडेल. जर या डोळ्यांनी जग पाहिलं, विश्व पाहिलं, देह पाहिला, इतर आकार पाहिला, तर हा या डोळ्याचा व्यभिचार घडेल. म्हणून माझ्याकडून व्यभिचार घडू नये याच्यासाठी माझे दिलेले डोळे काढून घ्या. कारण भक्ताची धारणा असते की मी नेहमी तुम्हालाच पाहावं. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा मी पुन्हा 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 तुम्हालाच पाहावं. माझ्या या दृष्टीनं मी बाकी काही पाहू नये, कारण लाचावले मान लागली से गोडी, ते जिव्हेना जोडी ऐसे झाले. हे मन त्या रूपाला लाचावलेले. आता यातला आणखीन एक बारकावा, मन रूपाला लाचावलं का गुणाला लाचावलं. बघा, या अभंगात मात्र रूपाला लाचावलेलं आहे. त्यामुळं मनाला सुद्धा रूपच पाहायचंय आणि डोळ्याला सुद्धा. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, मला दुसरा देव पाहायचा नाही, दुसरं रूप पाहायचं नाही. एकच बारकावा मांडतो, समन्वय साधू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्या वेळेला ध्रुव बाळ देवाची तपश्चर्या करत बसले, ध्रुव बाळाने 6 महिने खडतर तपश्चर्या केली. 6 महिने झाले. शेवटच्या टप्प्यामध्ये ध्रुव बाळाने श्वास सुद्धा बंद करायला प्रारंभ केला. सुरुवातीला अन्न त्यागलं, नंतर फळं त्यागली, नंतर पानं त्यागली, नंतर पाणी त्यागलं, नंतर श्वास सुद्धा बंद करायला सुरुवात केली. तपश्चर्या करताना श्वासाचा सुद्धा अडथळा नको, असं तुम्ही कुणी करू नका बरं का. घरी गेल्यानंतर हा प्रयोग कुणी करू नका. आधी आपण पहिल्यांदा भजन कीर्तन हे करून नंतर पुढं बघूया. आता लगेच कुणी त्या प्रयत्नाकडे जाऊ नये. चला, ध्रुव बाळाने श्वास थांबवायला प्रयत्न चालू केला. नारद महर्षींना भीती वाटायला लागली. यात जर या भक्ताचा प्राण गेला तर काय करावं. बालभक्त आहे,
आणि म्हणून नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठात जाऊन भगवंताला सांगू लागले, इहलोकामध्ये मधुवनात ध्रुवबाळ नावाचा तुमचा बालभक्त बसलेला आहे, त्याला तुम्ही भेटायला जाणार का? हो म्हटले, जाणार. केव्हा जाणार? जाणार आहे. नारद महर्षीने देवाला प्रवृत्त केलं, तसे देव निघाले, ध्रुव बाळाच्या समोर आले आणि ध्रुव बाळाला हाक मारली. ध्रुव बाळाच्या कानावर शब्द पडले, म्हणून ध्रुवाने डोळे उघडले, देवाला पाहिलं आणि पुन्हा डोळे बंद केले. देवाला वाटलं माझ्यासाठी बसलाय, मला पाहिलं त्याने, मी त्याच्यासाठी वैकुंठातनं इथं आलोय. त्यानं मला पाहिलेलं असताना सुद्धा काहीही न बोलता पुन्हा डोळे बंद का केले? देवालाच वाटलं काहीतरी आपल्याला इथं विचार करावा लागेल, युक्ती करावी लागेल. देवानी त्याच्या अंतरंगामध्ये डोकावलं. ध्रुव बाळाच्या अंतरंगात कोणतं रूप साठवलेलं आहे? ध्रुव बाळाची देवाच्या विषयीची धारणा काय आहे? आत जी धारणा आहे तेच रूप जर बाहेर दिसलं तर ध्रुव बाळ त्याला देव म्हणणार आहेत. आणि म्हणून देवानी ध्रुव बाळाच्या आतमध्ये अंतरंगात डोकावलं. देवाच्या लक्षात आलं ते रूप घेऊन मी आलो नव्हतो, म्हणून ध्रुवाने माझा स्वीकार केला नाही. देवानी ते रूप घेतलं आणि ध्रुव बाळाला हाक मारली. हाक मारल्याबरोबर ध्रुवाने डोळे उघडले आणि प्रेमभरीत अंतःकरणाने ध्रुवाने दर्शन घ्यायला सुरुवात केली. माझा दृष्टांत संपला. भक्ताची धारणा असते, याच रूपामध्ये तू आमच्या समोर उभं राहिलं पाहिजे. तुका म्हणे आम्ही मागावे लढेवाळे पुरवावे आळे. देवा, मला जर काही द्यायचं असेल तर हे रूप सतत दाखव. आता देवानी अवतार बदलले, तशी रूप सुद्धा काय करतो देव? बदलतो. अनंत रूपे अनंत वेसी देखिले म्या. महाराज सांगतात, अनंत रूप धारण करणारा, अनंत वेश धारण करणारा, अनंत अवतार धारण करणारा एका रूपात भक्तासमोर सारखा उभा राहणं शक्य आहे का? पण त्या भक्ताची जर धारणा असेल तर देवाला उभं राहावं लागतं. याचं उदाहरण म्हणजे युगे 28 युग झाली, हलता येईना का? धारणा उभं राहा. धन्य पुंडलिका बहुबरे केले. पुंडलिकानी या परमात्म्याला वैकुंठातनं खाली आणलं, उभं केलं. देवाला तिथून हलता येईना, कारण भक्ताची धारणा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तो. अभंगाचं सार हे आहे की आमच्या दृष्टीसमोर देवाचं हे रूप सतत राहिलं पाहिजे, म्हणजेच तशी दृष्टी तयार झाली पाहिजे. या दृष्टीने आपल्या हातून परमार्थ घडावा, म्हणून पहिल्या दिवशी रूपाचं चिंतन असतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, सुंबा आंबेवाडी. तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे. तुका म्हणे आम्ही मागावे लढेवाळे. तुका म्हणे आम्ही मागावे लढेवाळे. तुका म्हणे